नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक MA मराठी M49 4th सेमिस्टर संशोधन प्रकल्प अभ्यासक्रम MAR 699 कंपल्सरी लिहून आपल्याला स्टडी सेंटर कॉलेजला जमा करायचं आहे। ऑफलाईन पद्धतीने जमा करायचं आहे। कोणत्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे ते फॉर्मॅटविषयी तुम्हाला स्टडी सेंटर कॉलेजवाले सांगतील। तसेच तुम्ही मुक्त विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवरून सुद्धा दिलेल्या फॉर्मॅटमध्ये लिहून पूर्ण करून स्टडी सेंटर कॉलेजला जमा करू शकतात। हा संशोधन प्रकल्प कंपल्सरी आहे। त्याला आपण रिसर्च प्रोजेक्ट म्हणतो, मराठीमध्ये संशोधन प्रकल्प म्हणतो। हे 4th सेमिस्टर MA मराठीला कंपल्सरी आहे। ही जर दिना गेलो तर तुम्ही फेल होता। ठीक आहे, हा देणं कंपल्सरी ऑफलाईन पद्धतीने द्यायचं आणि स्टडी सेंटर कॉलेजमध्ये जमा करायचं आहे लिहून। तर विद्यापीठाने काय केलेलं आहे की संशोधन प्रकल्प तुम्हाला लिहिणं सोपं जावं याकरिता एक नमुना विषयसूची दिलेली आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये नमुना विषयसूची काय आहे त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत। तर MA मराठी M49 संशोधन प्रकल्प अभ्यासक्रम MAR 699 ह्याची नमुना विषयसूची तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। ह्याच्यामध्ये एकूण आता इथे पेज 1 वर 12 दिलेले आहेत एकूण। त्याच्यानंतर जर सिरियल नंबर जर पूर्ण घेतले तुम्ही तर बघा, हां, तर 71 विषयसूची दिलेली आहेत। म्हणजे बरेचसे विषय आपल्याला दिलेले आहेत। ह्याच्यातील तुम्हाला कोणताही एक विषय घ्यायचा आहे। ध्यानात ठेवायचं आहे, आपल्याला या विषयसूचीमधील कोणताही एक विषय निवडायचा आहे। कोणताही एक पॉईंट, एक मुद्दा, एक विषय, एक सिरियल नंबर, कोणता बी एक निवडायचा आहे। ठीक आहे, आणि त्याच्यावर आपला संशोधन प्रकल्प बनवायचा आहे, रिसर्च प्रोजेक्ट बनवायचा आहे। तेवढं काही अवघड नाही, तेवढं काही परेशान व्हायची गरज नाही। हा काही PhD करिताचा रिसर्च प्रोजेक्ट नाही, MA लेवलचा आहे, मास्टर ऑफ आर्ट्स लेवलचा आहे, PG लेवलचा असल्यामुळं तेवढं परेशान व्हायची काही गरज नाही। परंतु लवकरात लवकर लिहून सबमिट करायचा आहे। एकच विषय निवडायचा आहे। जो विषय तुम्ही निवडलेला आहे तो तुमच्या स्टडी सेंटर कॉलेजला कळवायचा आहे। व्हॉट्सअपद्वारे कळवा, व्हॉट्सअपवर मेसेज करून कळवा, फोन करून कळवा, कोणत्याही पद्धतीनं कळवा। कारण एका व्यक्तीला एकच घेता येते आणि घेतलेल्या विषयावरच बनवायचे आहे आपल्याला। ठीक आहे, सगळेजण मिळून एका विषयावर बनले तर ते चालणार नाही। प्रत्येक व्यक्तीने वेगवेगळ्या विषयावर रिसर्च प्रोजेक्ट बनवायचा आहे, प्रकल्प बनवायचा आहे। ठीक आहे, तर तुम्ही जी निवडणार आहात ती दुसऱ्याला देता येत नाही। त्याच्यापैकी जर स्टडी सेंटर कॉलेजच्या व्हॉट्सअपवर नंबरवर किंवा फोनवर तुम्ही कळवायचे सरांना की हा मी विषय घेत आहे, तो दुसऱ्यांनी कोणाला देऊ नका, तो विषय कट करून टाका विषयसूचीमधला। ठीक आहे, किंवा त्या विषयापुढे तुमचं नाव लिहायचं विद्यार्थ्याचं। ठीक आहे, तर तुम्ही पेज नंबर 1 पासून बघूया। विविध का 1 नंबरला बघूया। विविध प्रसार माध्यमातील मुद्रित, श्राव्य, दृक श्राव्य माध्यमे बातमी लेखन प्रक्रियेचे विश्लेषणात्मक स्वरूप स्पष्ट करा। ठीक आहे, ही एक आहे। पुन्हा 2, 3, 4 असं खूप सारे आहेत। तुम्ही एकदा चेक करून बघायचं आहे की तुम्हाला सोपं कोणतं वाटते ती करायचं आहे। उचललं कोणत्यावर बी करू नका। तुमच्याकडे काही रेफरन्स बुक्स जर अवेलेबल असतील आणि ही तर विषयसूची दिलेली आहे, ह्याच्यातील कंटेंट तुम्हाला रेफरन्स बुकमध्ये कुठं तुमच्या जवळच्या सापडत असेल, सोपा असेल, तर तुम्ही त्याच्यातलं पाहूनसुद्धा रिसर्च प्रोजेक्ट बनवू शकता, संशोधन प्रकल्प बनवू शकता। ठीक आहे, पाहून घ्या, विषय पाहून घ्या। हे पेज नंबर 1 झालं, हे पेज नंबर 2। ह्याच्यातलं एकच घ्यायचं आहे। बरेचसे विषय दिले असल्यामुळे खूप सोपं जाणार आहे। ह्याच्यात काही सामाजिक पण दिलेलं आहे, पुन्हा फिल्म इंडस्ट्री संबंधित सुद्धा दिलेलं आहे। ठीक आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांचं दिलेलं आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं दिलेलं आहे, राजश्री शाहू महाराजांचं दिलेलं आहे। ठीक आहे, म्हणजे ह्यांच्याविषयी तर आपल्याला सहजच लिहिता येते। ठीक आहे, कारण ह्यांच्याविषयी वाचलेलं आहे आपण सर्व, आणि ह्यांची जी कार्य आहे त्या कार्यासंबंधी आपल्याला आजूबाजूला रेफरन्स बुक लवकर मिळतात। ठीक, शेवटचं पेज पहा। हे चांगलं केलेलं आहे की विषयसूची याच्याबरोबरच दिलेलं आहे, जेणेकरून आपल्याला सोपं जाणार आहे। ठीक आहे मित्रांनो, तर MA मराठी 4th सेमिस्टर रिसर्च प्रोजेक्ट
लिहिण्यासाठी तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. लवकरात लवकर लिहून स्टडी सेंटर कॉलेजला जमा करायचं आहे. आता ह्याची शेवटची तारीख तुम्हाला स्टडी सेंटर कॉलेजवाले सांगतील, कारण तुम्ही लिहिलेला प्रोजेक्ट त्यांनी हे करणार आहेत, तपासणार आहेत. त्याच्यामुळे त्यांनी कधी तपासणार आहेत, त्यांना वेळ कधी आहे, तर तुम्ही काय करायचं, रिसर्च प्रोजेक्ट ऑफलाईन पद्धतीने सबमिट करायची शेवटची तारीख तुमच्या स्टडी सेंटर कॉलेजला विचारायची आहे. आणि त्यांनी सांगितलेल्या तारखेच्या आत हा प्रोजेक्ट लिहून किंवा ह्याच्यामध्ये काही सुधारणा सांगितल्या त्यांनी, तर त्या सुधारणा करून तुमच्या कॉलेजला सबमिट करायचं आहे. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.